नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 15 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की मित्रांनो लिपिक या पदाकरता मित्रांनो आपण TCS पॅटर्न आधारित काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण अतिसंभव प्रश्न आपल्या रेग्युलरली मित्रांनो लेक्चर मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही ते देखील मित्रांनो सर्व व्हिडिओ पाहून घ्या, ज्याद्वारे तुमचा 100% आणि बराच मित्रांनो अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल। मित्रांनो जे काही आपण प्रश्न पाहत आहोत ते परिपूर्ण मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या पदाकरता तर इम्पॉर्टंट आहेतच, त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर निरीक्षक या पदासाठीची देखील तयारी करत असाल तर मित्रांनो त्या पदासाठी देखील हे महत्त्वपूर्ण प्रश्न असणारे आहेत आपले। कारण का मित्रांनो दोन्हीसाठी जो मराठी ग्रामर आहे तो कॉमन आहे मित्रांनो, मराठी व्याकरणामधले जेवढे काही प्रश्न आहेत ते दोन्हीसाठीही समान असणारे आहेत आणि दोन्हीची परीक्षा मित्रांनो जी की TCS द्वारेच घेतली जाणारी असणारी आहे आणि दोन्हीचा लेवल देखील मित्रांनो थोडक्यात समानच आहे। तर आपले निरीक्षकसाठीचे देखील मित्रांनो स्पेशल लेक्चर जे की सुरू झालेले आहेत, जर तुम्हाला त्याची लिंक किंवा अपडेट मिळत नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याचे देखील तुम्हाला अपडेट मित्रांनो रेग्युलरली मिळत जातील। तर पाहूया आपल्या आजच्या या भाग 15 मध्ये स्पेशली मराठी ग्रामर या विषयामधील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार असतील, त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा मित्रांनो काळजीपूर्वक पहा। तर पाहूया भाग 15 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न। तर प्रश्न क्रमांक आपला 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, मी निबंध लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ, जे की साधा वर्तमान काळ यामध्ये वापरण्यात आलेला आहे। कारण का हे वाक्य जे आहे ते अतिशय कॉमन आहे। तर मी निबंध लिहितो हे एक जे की साध्या वर्तमान काळामधला जे की वाक्य आहे, ऑप्शन नंबर अ ह्याचं उत्तर होणार असेल। आणि मित्रांनो जर आपण रिसेंटली DFSL ची एक्झाम अनालाइज केलं, कारण का ते देखील मित्रांनो TCS द्वारेच घेण्यात आलेली होती, त्यामध्ये मित्रांनो मराठी ग्रामरचे जेवढे काही सेक्शन्स होते ते आपण आपल्या नोट्समध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कव्हर करून दिले होते, त्यामुळे त्यांना बराच फायदा झालेला होता। तर आपले नोट्स BMC कार्यकारी सहाय्यक व मित्रांनो निरीक्षक या पदासाठी देखील आहेत, त्याची तुम्हाला समोर ॲड पाहायला मिळणारी असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 2 असा आहे, प्रश्न दुसरा, सिंहाची डॅश होते रिक्त जागी योग्य शब्द भरा। तर थोडक्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला मनी किंवा त्या रिलेटेड देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर सिंहाची काय होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, म्हणजे की सिंहाची गर्जना होते, ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 3 असा आहे, जरा म्हणजे डॅश। तर जरा म्हणजे समोर आपल्याला जे की म्हण पूर्ण करायची आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, की जरा म्हणजे म्हातारपण। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला प्रश्न 4 असा आहे, गल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा। तर समास हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर परीक्षेमध्ये तुम्हाला 100% फिक्स मित्रांनो 2 प्रश्न हे विचारले जातात, ज्यामध्ये समासाचा प्रकार ओळखा किंवा समासाची जी प्रजात असते त्या संदर्भात देखील परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येत असतो। त्यामुळे तुम्ही समासावरचा आपला जो एक डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्ही जर एक वेळेस पाहून घेतलात तर मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा फायदा हा होणारा असेल। तर याचं जे उत्तर मित्रांनो याचं उत्तर होणार असेल ऑप्शन नंबर ब, जे की अव्यय भाव हा समास होणारा असेल। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, जो की प्रश्न 5वा, वाघाने पिंजराबाहेर उडी मारली, प्रयोग ओळखा। तर वाघाने पिंजराबाहेर उडी मारली याच्यामधला प्रयोग ओळखायचा आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, कर्मणी प्रयोग या ठिकाणी होणारा असेल। जर मित्रांनो तुम्ही अजूनही BMCच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स व मित्रांनो ई-बुक्स जर मिळवत असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही ते मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित BMCचा लेटेस्ट मित्रांनो सर्व काही A to Z अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला BMCची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील मित्रांनो आपण उपलब्ध करून देत आहोत। जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणताही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही, त्या ठिकाणी जरी लावला मित्रांनो तुमचे पैसे घालून तरी मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण BMCचा TCS पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काही A to Z माहिती आपण मित्रांनो यामध्ये कव्हर करून दिलेली आहे। त्यासोबत
मित्रांनो TCSचे जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे. महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये आहेत मित्रांनो. त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी मित्रांनो याद्वारे तुमची केली जाणार असेल. त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ॲड केलेला आहे. त्यासोबतच BMCची जी संपूर्ण काही माहिती पुस्तिका आहे मित्रांनो, जे की कार्यकारी सहाय्यक म्हणजे मित्रांनो लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे. जसे मित्रांनो ही जी संपूर्ण काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार असेल ते संपूर्ण मित्रांनो पेड स्वरूपाचं आहे, हे देखील लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आपण हे ठेवलेलं आहे. जर तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या व उत्तम तयारी लागून मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल मित्रांनो 100% तुम्ही याचा अभ्यास करा मित्रांनो. तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन याद्वारे होणार असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळेल मित्रांनो, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. 100% ट्रस्टेड आहे मित्रांनो. तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाईल. त्यासोबतच तुम्हाला 100% सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आपल्या सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतला तर मित्रांनो 100% तुम्हाला कोणतेच बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, किंवा तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह मित्रांनो तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही. अगदी मित्रांनो अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला या ठिकाणी A to Z मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल मिळेल आणि सर्व काही ऑथेंटिक व ट्रस्टेड आहे मित्रांनो. आणि 100% तुमच्या एक्झाममध्ये त्यामधलं विचारलं जाणार असेल. कारण का रिसेंटली तुम्ही जर DFSLची एक्झाम दिला असाल तर तुम्ही आपलं मटेरियल घेतलं असाल मित्रांनो 100% तुम्हाला त्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा व लाभ घ्यायला मिळाला असेल मित्रांनो. त्यामुळे जर घ्यायचं असेल सरळ शिकवा मित्रांनो तुम्ही आता ऑनलाईन देखील एका क्लिकमध्ये सर्व काही मिळू शकता. आणि सर्व मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल दिलं जाणार असेल. त्यामुळे अगोदरच विचार करून तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण मित्रांनो वेळ हा तुमचा आणि आमचा अमूल्य आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न 6वा, निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता? थोडक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे निमंत्रितचा आपल्या या ठिकाणी. त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की आगुंतुक हा जो आहे जो याचा विरुद्धार्थी शब्द होणारा असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक 7 असा आहे, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर कोणत्या प्रकारचे हे वाक्य आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की होकारार्थी स्वरूपाचं हे वाक्य आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 असा आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द या ठिकाणी सांगायचं आहे, जसं की आपला इंग्लिशमध्ये मिस स्पेलिंग, जसं की मिस स्पेलेट या प्रकारचा आपला प्रश्न असतो. त्यामध्ये मराठीमध्ये जो आहे जो की शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, आशीर्वाद. तर आशीर्वाद हा शब्द असा आहे जो की वारंवार आणि खूपदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कारण का शुद्ध शब्दामध्ये हाच एक शब्द आहे जो की आपल्याला कन्फ्यूज करून टाकतो. कारण का आपण दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द पाहतो, पण परीक्षेच्या वेळेस आपण याला जे काही बुचकाळून ज्यामुळे आपला योग्य उत्तर काढता येत नसतं. म्हणून ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल. पाहून घ्या. या प्रकारे आशीर्वादचं लेखन जे आहे ते केलं जातं. जर मित्रांनो तुम्ही आपले नोट्स आपल्या टेस्ट सिरीजचा मित्रांनो तुम्ही प्रॉपरली सराव केला तर 101% मित्रांनो तुम्हाला परीक्षा ही खूप इझ्या प्रकारे तुम्ही क्रॅक करू शकाल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, मराठीत व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 5 प्रकार आहेत मराठीत व्यंजनाचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 असा आहे, अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर जे की क, आदी या प्रकारे याचा जो की उलट अर्थ होणारा असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांच्या डॅश असतात, तर जे की पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संच असतो. ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आजीचा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की माझी. म्हणजेच की आजी या शब्दाचा अर्थ असा होतो जे की सध्याला वास्तविक असेल. म्हणजे की सध्याचे महाराष्ट्राचे आजी मुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे या प्रकारे. माझी जर विचारलं तर कोण होतं? तर जे उद्धव ठाकरे ही जे की माझी होते. माझी आणि आजी मधला हा फरक आहे. हे थोडक्यामध्ये अपोजिट येणारे शब्द आहेत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 13वा, गायरान या शब्दाचा लिंग ओळखा. तर गायरान शब्दाचा तर उत्तर होईल ऑप्शन नंबर क, जे की नपुसक लिंग हा होणारा असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, तो काही वर्ष बिनभाड्याच्या घरात राहिला. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की याचं क, तुरुंगात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो आहे जो की प्रश्न 15वा, त्याने बेलास मारले. या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर त्याने बैलास मारले या प्रकारचा वाक्य आहे. तर यामध्ये मारले क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर ब, जे की सकर्मक क्रियापदाचा प्रकार या ठिकाणी होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 16वा, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की आज्ञार्थी स्वरूपाचा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 17वा असा आहे, मराठी भाषेत किती स्वरांधीचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, 2 स्वरांधीचा मराठी भाषेमध्ये समावेश होतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा असा आहे, निरंतर या शब्दाची संधी ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नि अह प्लस अंतर या प्रकारे जो आहे थोडक्यात संधी विग्रह होणारा असेल निरंतर या शब्दाचा. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 80 क्वेश्चन होते जे की आपण भाग 15 मध्ये व मराठी ग्रॅमरमध्ये पाहिलेले आहेत आणि 100% फिक्स मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे जर मित्रांनो तुम्ही मराठी ग्रॅमरमध्ये खूप वीक असाल तर तुम्ही आपलं TCS पॅटर्न आधारित मित्रांनो सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला BMCची संपूर्ण काही माहिती पुस्तिका देखील मित्रांनो त्यामध्ये प्रोव्हाइड केली जाणारी असणारी आहे. आणि सर्व काही मित्रांनो ऑथेंटिक आहे, सर्व काही ट्रस्टेड आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्ही मिळवू शकता मित्रांनो. आणि जर तुम्ही हे घेतला तर कोणतेही बुक्स किंवा कोचिंग लावण्याची अजिबात तुम्हाला गरज ही 100% पडणारी नाही. तर मित्रांनो तुम्हाला घ्यायचं असेल तर वेळ न वाया घालता लगेच कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही घेऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.